अरे मी नाही केला नाही यार. कोण साहेब केला? नाही मी नाही केला नाही यार. केला नाही. साहेब अरे मी रात्रीचा बाहेर पण नाही पडत यार. मला रात्रीच्याला थंडी वाजते ना तेव्हा मी पांघरून घेऊन झोपतो. विचार वनकर राऊतला. मार खाताना पण भलते किडे आहे तुझ्यात की तू वेगळा आवाज लावला या कॅरेक्टरसाठी. बघतो तुझ्याकडे इकडे असं समोर खून का बरं केला तू? का बरं केला खून? साहेब मी रात्रीचं बाहेर नाही पडत हो साहेब. नाही? नाही मला मुळे त्याचा त्रास आहे साहेब. काय मारायला लागलो आणि प्रश्न विचारायला लागलो की लगेच तुझा मूळ व्याज बाहेर येतो. थांबता बघतो तुझ्याकडे एकेकाचा नंबर घेतो. 3 बाय ना ए हैरान गल्ली परेशान रोड. सांग खून का बरं केला? साहब हम अफगानिस्तान से, ये छोटे मोटे काम हम किया नहीं करते. बापरे आज प्रत्येकाला वेगळं कॅरेक्टर पकडायचं आहे बाय. खून करणे छोटं मोठं काम वाटतं तुला? नाही तुझ्यासाठी मी मोठं काम करतो. तुझ्यासाठी खास टायर मध्ये घालून मारेन तुला. आत्ता नाही मारणार तुला. तू इकडे 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 तू रे सुरमे की दुकान. सांग का खून केला? पटकन पटकन सांग लवकर सांग. मेरी तो कमर सुजेली है साहब. मैं चलता तो वहाँ कसम ऐसे ऐसे होता है. मैं किधर से खून करेगा साहब? नाही नाही तू नाही करणार खून. मग कोणी केला माहित नाही तुला? नहीं साहब मैं तो खरं सांगणार रे. नाही मालूम साहब. नाही आज मी तुम्हाला सोडणार नाही. आज मी तुम्हाला फोडणार आहे. चांगलं फोडून काढेल. जरा तरी घाबरणार आहे तू. सर या दोघांना घेऊन आलोय. अरे वा वा वा. नमस्कार सर. नमस्कार. सर, इकडे नाही तू बरं हल हल तिकडे हल इकडे ए, हा. चल. या नमस्कार, नमस्कार. बरं झालं तिकडे बसा ना. नाही तुमचीच वाट बघत होतो मी. आम्ही साहेब बसायला आलेलो नाही. आम्हाला फक्त नल दाखवा. म्हणजे कसं रिपेअर करतो ना आम्ही आमच्या घरी जातो. तुम्ही बघला ना आम्ही पण बघला. हा कसला साहेब. नळ? अहो तो नल रिपेअर करायला सांगितलं आहे तुम्ही. आय एम द यो अरुण द प्लंबर. आणि मी डिस्को मोरे. डिस्को मोरे. हा म्हणजे मी ह्यांचा हेल्पर आहे का नाही. अच्छा अच्छा अच्छा. काय आहे प्लंबरच्या इंडस्ट्रीमध्ये ना ह्यांनीच मला आणला का नाही. बरं तसं बघायला गेलो ना तर मी ह्या इंडस्ट्रीत फार लेट आलो काय याच्यामध्ये. काय त्याच्यामुळे ना योग नाही आला मला पोलीस स्टेशन मध्ये येणार काय याच्यामध्ये. नाही ऐका दादा तुम्हाला आहे ना प्लंबिंगच्या कामासाठी नाही बोलवलं मी इथे. नाही काय तुमच्या दोघांच्या मूर्खपणामुळे एक गुन्हेगार आमच्या हातून निसटला त्या दिवशी. त्या संदर्भात बोलवलेलं आहे. अरे आमची काही चूक नाही साहेब. आमची काय चूक नाही. खरंच चूक नाही अरे साहेब. चूक नाही म्हणताना लाज नाही वाटत का तुम्हाला? अरे तो माणूस खून करून पळत होता ना. तुम्हाला धडकला तो. त्याच्या मागे आमचे हे हवालदार सिव्हिल ड्रेस मध्ये होते. तर तो धडकल्यानंतर तुम्ही त्याला चॉकलेट दिलं आणि त्याची पैशाची बॅग उचलून दिली. आता साहेब काय मला तो धडकला. हा. तो खाली पडला. मला वाटलं त्याला चक्कर आले म्हणून मी त्याला चॉकलेट दिलं. काय शुगरच्या पेशंटला साखर लोअर खाली होते ना. वा रे हुशार. मी आहे ना 4 गुन्हेगारांना पकडलेले आहे. आणि मला वाटतं तो कुणी त्यांच्यापैकीच एक आहे. तुम्ही त्यांना बघा ओळखा की त्या दिवशी तुम्हाला जो धडकला होता तो तोच आहे का बा. अहो साहेब म्हणजे काय 100% ओळखणार. एक नंबर दादा. क्या सुलेमान कैसे? मैं रफीक. अच्छा नाम बदला रफीक. पर अच्छा है नाम भी रफीक अच्छा है. मतलब मलाड में तू ही रहता है ना. हम अफगानिस्तान से हैं. गब्दुल्ल्या इकडे 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 तुझ्याशी नंतर बोलतो मी. तुझ्या रे तू ओळख पटकन बघ. हा. तुम्ही अफगाणिस्तानचा आहो ना? नाही दादांची तुमची ओळख आहे ना आताच कळलं. दादानीच मला प्लंबिंगच्या इंडस्ट्रीमध्ये आणला का नाही काय त्यामध्ये. म्हणजे मी थोडासा लेट झालो इंडस्ट्रीमध्ये. नाही असं नाही. तुमचं गाव कुठला? चंबल यूपी. मी चिपलून चिपी. मी म्हणते हां तर मारुतीचं मंदिर आहे ना त्याच्या पाठीमागे जी गल्ली आहे ना तिथं मी राहतो का नाही. तुम्हाला सांगतो ना. इकडे या तुम्ही इकडे या आता. तू ओळखतो का त्याला? ओळखतो नाही कधी ओळख करून घेण्याचा योग नाही आला. म्हणजे ते ह्याने आणला ना मला प्लंबिंगच्या इंडस्ट्रीमध्ये काय झालं.
प्लंबिंगचे बिझनेस करायला आले का इथे नाही साहेब. ओळख परेड करायला ऐका, आलेले ना बोलेल साहेब. आणि त्यांची ओळख परेड आहे तुमची नाहीये ना ऐका. त्यांना ओळखायचंय तुम्हाला कळलं का कळलं का कळलं नाही का मग ओळखा पटकन पटकन दादा इकडे कुठे जातो आता? दादा इकडे कुठे जातो दादा आता काय करायचं सांगा काय ता काय करायचंय म्हणजे आता बघा कसा दणका देतो ते धंदा कर. दादा दणका म्हणजे नेमकं काय करणार आहे म्हणजे मी तुला सांगतो एका पुस्तकात मी वाचलं होतं. अरे ओ तू स्किट कधी वाचत नाही तू पुस्तक कुठून वाचलं रे? आता साहेब बघा कसं आहे की त्या टायमाला जी घटना घडली आहे ना हा. तसं आपल्याला तो सीन करावा लागेल. कर ना हा, म्हणजे अभिनयाच्या काय गोष्टी तुम्हाला मी सांगतो बघा. अभिनयाचे 4 प्रकार आहेत. एक अंगिक, वाचिक, कायिक आणि माईक. ऐक हा, माईक लावून जो अभिनय करतो त्याला माईक अभिनय म्हणतात. जसं आपण आता माईक लावून अभिनय आणि या सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जी आहे गोष्ट ती म्हणजे पाठांतर. दादा या मताशी मी सहमत आहे तुझा हा म्हणजे नटाचं ना चोख पाठांतर असलं पाहिजे ज्याचं चोख पाठांतर होत नाही ना त्याने इकडं फिरकू नये म्हणजे पाय टाकायचे इंडस्ट्रीत नाही त्यांनी यायचं नाही काय समजलं अरे बापरे हे कोण बोलतय पाठांतर हा शब्द ज्यांचा स्किट सुरू झाल्या झाल्या आत्महत्या करतोय करा 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 जमल तुम्हाला? हो. हा, मग थोडक्यात काय सांगायचं की त्या दिवशी काय घडलं ते सांगतो तुम्हाला. म्हणजे आम्ही दोघं बिर्याणी खात होतो. हा, हा. आम्ही दोघं बिर्याणी खाऊन बाहेर पडलो हॉटेलच्या आणि माझ्या खिशातलं मी चॉकलेट काढलं आणि तो एकदम धडाकला मला. धडाकला. हा. तर तुम्ही आणि तुमच्या सगळ्यांची आम्हाला मदत लागणार आहे. म्हणजे काय आम्ही असं चॉकलेट खात खात बाहेर आलो की तुम्ही आम्हाला धडकायचं आहे. म्हणजे त्या दिवशी कोण धडकलं ते आम्हाला कळणार आहे आणि साहेब तुम्ही लगेच पकडायचं आहे त्यांना. हा, हा, हा. है ना? लक्षात आलं माझ्या. Clear, हो, हो, clear? हो. चल, सुरू करूया बरोबर? काय? साधारण आम्ही आता हॉटेलमधून बाहेर येतोय बाहेर बिर्याणी पडलेलो आहे. खाऊन. हा, चल. Action! Action. साहेब मला वाटतं ते खरंच पळाले. अरे मग सांगतो काय जाऊन पकड ना त्यांना अरे पकडा 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 पकडा